नमस्कार. भारत एका खूप मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहे. म्हणजे आपल्या देशाची जी प्रचंड मोठी पॉवर ग्रिड आहे, जी आज प्रामुख्याने कोळशावर चालते, तिला पूर्णपणे स्वच्छ, अपारंपरिक ऊर्जेवर न्यायचंय. पण हे आव्हान जेवढं वाटतं ना, तेवढं सोपं नक्कीच नाही. चला तर मग या गुंतागुंतीच्या प्रवासाचा आपण आज आढावा घेऊया. सुरुवात करूया आजच्या वास्तवापासून. म्हणजे सध्या आपली वीज येते कुठून? तर हे बघा, आपल्या देशात जी वीज तयार होते त्यातला तब्बल 74% वाटा हा एकट्या कोळशाचा आहे. सौर आणि पवन ऊर्जेसारखे अपारंपरिक स्रोत मिळून फक्त 22% आहेत. हे आकडे आपल्याला सध्याची परिस्थिती स्पष्टपणे दाखवतात. पण भारताचं ध्येय यापेक्षा खूप मोठं आणि खूप वेगळं आहे. आणि हे आहे भारताचं भविष्यकालीन ध्येय. 2070 सालापर्यंत वीज निर्मितीमध्ये 80%पेक्षा जास्त वाटा हा अपारंपरिक ऊर्जेचा असेल. जरा विचार करा, आजच्या 74% कोळशावरून भविष्यातल्या 80% स्वच्छ ऊर्जेपर्यंतचा हा जो प्रवास आहे ना, तोच या संपूर्ण विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे. आता इतकं मोठं ध्येय गाठायचं म्हणजे पहिला टप्पा काय असणार आहे? तर तो आहे अपारंपरिक ऊर्जेच्या क्षमतेचा एक भव्य विस्तार करणं. आणि खरं सांगायचं तर भारताने या क्षेत्रात आधीच अविश्वसनीय प्रगती केलेली आहे. आकडे पाहिले की लगेच लक्षात येईल. फक्त हे आकडे बघा. गेल्या फक्त एका दशकात भारताची अपारंपरिक ऊर्जा क्षमता तब्बल तिपटीनं वाढली आहे. 2014 मध्ये जी 76 गिगावॉट होती, ती डिसेंबर 2025 पर्यंत 258 गिगावॅटवर पोचण्याचा अंदाज आहे. ही वाढ खरंच नेत्रदीपक आहे, नाही का? आणि हे पाहून असं वाटतं की अपारंपरिक ऊर्जाच या संपूर्ण बदलाचा नायक आहे. पण गोष्ट इतकी सोपी नाहीये. आणि इथेच या कथेत एक मोठं वळण येतं. एक कोडं आहे. आपण एवढी प्रचंड क्षमता तर वाढवली, पण प्रत्यक्ष वीज निर्मिती मात्र त्या प्रमाणात वाढलेली दिसत नाहीये. म्हणजे क्षमता आणि निर्मिती यांच्यात एक मोठी दरी निर्माण झाली आहे. चला, हे कोडं जरा उलगडून पाहूया. ही दरी नेमकी किती मोठी आहे ते बघा. 2025 पर्यंत भारताच्या एकूण ऊर्जा क्षमतेपैकी जवळपास अर्धी म्हणजे 50% क्षमता ही अपारंपरिक ऊर्जेची असेल. पण गंमत बघा, प्रत्यक्ष वीज निर्मितीमध्ये तिचा वाटा किती असेल? फक्त 22%. याचा अर्थ काय? तर अर्धी क्षमता असूनही निर्मिती मात्र 1/4पेक्षाही कमी आहे. मग असं का होतंय? या कोड्याचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्तर आहे इंटरमिटन्सी. हा एक इंग्रजी शब्द आहे, ज्याचा सोपा अर्थ आहे अनियमितता. सौर आणि पवन ऊर्जा 24 तास उपलब्ध नसते. सूर्य फक्त दिवसा असतो आणि वाराही काही सतत एकाच वेगाने वाहत नाही. त्यामुळे या स्रोतांमधनं वीज निर्मिती अखंडपणे होत नाही. याच समस्येमागे एक महत्त्वाचं तांत्रिक कारण आहे, ज्याला म्हणतात कॅपॅसिटी युटिलायझेशन फॅक्टर किंवा CUF. आता हा शब्द थोडा किचकट वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं तर एखादा पॉवर प्लांट आपल्या पूर्ण क्षमतेच्या किती टक्के वीज प्रत्यक्षात निर्माण करतो, हे म्हणजे CUF. सौर आणि पवन ऊर्जा 24 तास उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा CUF कोळसा प्रकल्पांच्या तुलनेत खूपच कमी असतो आणि म्हणूनच जास्त क्षमता असूनही उत्पादन कमी होतं. तर मग या इंटरमिटन्सीच्या समस्येवर उपाय काय? उत्तर आहे एनर्जी स्टोरेज, म्हणजे ऊर्जा साठवून ठेवण्याची सोय. जर आपण सूर्यप्रकाश असताना तयार झालेली अतिरिक्त सौर ऊर्जा आणि वारा वाहत असतानाची पवन ऊर्जा साठवून ठेवली, तर ती सूर्यप्रकाश किंवा वारा नसताना वापरता येईल. अगदी सोपा आहे, नाही का? पण हा उपाय जेवढा सोपा वाटतो, त्याची व्याप्ती तेवढीच प्रचंड आहे. बघा, 2030 पर्यंत आपल्याला 50 गिगावॅट बॅटरी स्टोरेजची गरज असेल, तर 2070 पर्यंत हीच गरज वाढून तब्बल 1350 गिगावॅटपर्यंत पोहोचेल. हा एक असाधारण अवाढ्य विस्तार आहे आणि भारताच्या ऊर्जा भविष्यासाठी तो अत्यंत आवश्यक आहे. आणि फक्त बॅटरी स्टोरेजच नाही, तर पंप्ड हायड्रो स्टोरेजसारखे पर्यायही खूप महत्त्वाचे आहेत. हे विशेषतः जास्त काळासाठी ऊर्जा साठवण्यासाठी आणि संपूर्ण पॉवर ग्रिडला स्थिरता देण्यासाठी मोलाची मदत करतात. या संपूर्ण ऊर्जा समीकरणात